विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेल्या मवियाला आता अधिवेशनामध्ये मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला विरोध करत समाजवादी पक्षाने मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ 50च्याही खाली आलंय। पाहुयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। मवियाला सपाचा राम राम। ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध। मवियाचं संख्याबळ 50च्या खाली। विधानसभा निवडणुकीतल्या मोठ्या अपयशानंतर महाविकास आघाडी सावरत असतानाच त्यांना विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसलाय। समाजवादी पार्टीनं वेगळी वाट धरल्यानं महाविकास आघाडीत फूट पडली आहे। मवियानं ईव्हीएमचा निषेध करत आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकलाय। मात्र अबू आझमी आणि रईस शेख या सपाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतली। त्यानंतर त्यांनी मवियातून बाहेर पडल्याचं सांगितलं। उद्धव ठाकरेंनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे आझमींनी नाराजी व्यक्त केली आहे। तर 31 वर्षात आझमींना शिवसेनेची भूमिका माहीत नव्हती का, असा सवाल ठाकरे गटानं केलाय। महाविकास आघाड़ी में अगर एक पक्ष ये बोलेगा कि बाबरी मस्जिद का डिमोलिशन करने वालों को बधाई और बोलेगा हमारा इशू जो है हिंदुत्व बरकरार रहेगा, वर्करों को आगे बोलेगा हिंदुत्व पे काम करो, तो फिर ऐसे महाविकास आघाड़ी में समाजवादी पार्टी को नहीं रहना चाहिए। मैं आज अखिलेश जी से बात करूंगा इस बारे में। जब महाविकास आघाड़ी में सांप्रदायिकता की बात होगी तो मैं कैसे रह सकता हूं? हम सेक्युलर हैं। 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का, शंका आली का? ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं 31 वर्षानंतर त्यांना कळलं का? तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं संयमाची भूमिका घेत वरिष्ठ यातून मार्ग काढतील असं म्हटलंय। अबू आझमींनी म्हटलेलं आहे की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आहे, कारण महाविकास आघाडीत कुठलंही समन्वय नव्हतं, नेते एकमेकांशी बोलत नव्हते। ठीक आहे, जर रागात बोलले असतील मी त्यांच्याशी चर्चा करीन, आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करतील आणि मार्ग काढू। सपा मवियातून बाहेर पडल्यामुळे मवियाचं संख्याबळ 50च्या खाली आलंय। आता मवियात ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 10, शेतकरी कामगार पक्षाचा 1 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 1 असे एकूण 48 आमदार आहेत। निवडणुकीत आमच्याशी संपर्क साधला नाही, तिकीट वाटपात बोलणी केली नाही, मग आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काय, असा थेट सवाल आझमींनी केलाय। उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करा असं कार्यकर्त्यांना सांगितलं जातं। 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचं अभिनंदन केलं जातं। यावरही सपानं बोट ठेवलंय। मवियाच्या दारुण पराभवानंतर आता मित्रपक्षही सोडून जात आहेत। बलाढ्य सत्ताधाऱ्यांसमोर विरोधकांची एकी खूप महत्वाची आहे। या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका निवडणुकीत मवियाचा आणखी कस लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।